आम्हाला आत्ताच कळालंय, आम्हाला शेजारच्या त्या बाल्यानं सांगलाय पडलेत म्हणून कळाल्या माया मटा जीव धसकन केलाय. यार तू नांदेडकर, जर समजा खेडेगावामध्ये एक सिच्युएशन असेल की शेजारी किंवा सोयऱ्यामधलं कोणी जर समजा पडलं असेल किंवा दुखापत झाली असेल किंवा काही आजार झाला असेल, तर त्याला बघायला गेल्यानंतर त्या महिलांचं काय रिॲक्शन असतं ते करून दाखवणार आहे. आणि असेच व्हिडिओ रोज रोज मी टाकणार आहे. तर पहिल्यांदा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आवडल्यास नक्की लाईक करायचं, कमेंट करायला विसरू नका तुम्हाला कशावर व्हिडिओ बघायला आवडेल ते. तर आजचा व्हिडिओ आहे की जर समजा कोणी आजारी किंवा ऍक्सिडेंट वगैरे काही झाला आणि बघायला बाई आली तर नेमकं काय करते ते बघा. माय कसं झालं हो सुशीलबाई, कसं पडलंय काय नाही, आताच कळाले हो, ते बाब्या सांगलाय आणि त्यानं सांगल्या आलो बघा, मटा जीवगण धसकन केलाय बघा. बाई बरं झाले हो, पायावर बला गेली, थोडंच लागले, काय माहित आजकाल माणसाला ठेस लागलं की पडून जीव चलाय. बरं झालं पायावर इगीन गेले, होय आजायाची पोरगी होय. जर समजा लई झालं असतं आणि लई लागलं असतं, टंगड बिंगडच मोडलं असलं तर काय करत होते आपण, है की नाही. बरं जाऊ द्या बाई दुखणं चाललंय की माय तुझं, बरं आहे की, चांगल काळजी घे माय तोंड एवढंच झाले हो तिचं. बबलीची पोरगी पडली होती, तिचं तोंड एवढंच झालं. तर आजकालच्या लेकराला काही सहन व्हायनाचं ले हो माय. आपला जमाना होता सहन करायचा. आमच्या तर जमान्यामध्ये बाई लेकरं झाले 15 दिवसाला शेताला जाय, कामाला जाय, हे ते होतं. उगा आलेला शिळा कुटका खाऊन दिवस काढले आपण. यायला सगळं चांगलं खाऊन माहित आहे कसली दुखापत नाही काय नाही. एवढंसं कापलं की दवाखान्यात जातात. अहो भाजी कापताना बोट कापलं की बँडेज लावतात. या आजकालच्या पोरी नवीन व्हायता माय, याला काय कळणार हो, आणि याला सहन बी होईना बघा. जाऊ द्या माय, प्रायव्हेट वाले बी काही चांगले राहिले नाही तो, पैसा काढायसाठी काय बी उगं कराले. तर सरकारी दवाखान्यात बी चांगला इलाज करतात बघा, काय बी म्हणत. काय न हो माया, आता लागले पायाला बक्कळ जोरात लागले, खड्डा पडलाय सगळा. आता त्याला टाके बिके ते तर मला ना काय न होय. आता महिना दिवस 15 दिवस काय त्याला चलता येणार काय येणार बघा. आणि चलणारी फिरणारी पोरगी, बाहेरची कामं करणारी पोरगी, आता घरात बसून मन लागते काय, लागणार मन मात्र आता घरातच बसावं लागते. जरा पद गीत कर माय, आवडं चिवडं खाऊ नको. आवडं चिवडं खालीस की मग काय खरं नाही बरं, टाके बिके सगळं खराब होतात, मग पाय चिडते. त्यासाठी आवडं चिवडं काही खाऊ नको, चांगलं राहाय, आराम कर. भाकर आणि मुगाची डाळ, भाकर तुरीची डाळ असं खायचं, चांगलं व्हायचं. अखेरला लई तोंड कडू पडलं तर लसणाचं मिरचू वाटून द्या तुम्ही. लसणाचं मिरचू खाल्लं की मग चांगलं वाटते तोंडाला. आम्हाला काय नाहीये माया, असलंच होतं आमचं जेवण. आता तुम्हाला काय की नवीन काय की खाता तुम्ही ते. आमची बी पोरगी काय की म्हणते ती पिझ्झा आणि काय की, तुला ती आवडणं म्हणून म्हणू लागली तुझी आई, मात्र तरी बी आवड राहतेच जरासं, राहते की नाही. मात्र तसलं काही खाऊ नको माय, चांगलं होय, लवकर बरी होय आणि लवकर कामावर जाय. आम्हाला ते बातम्या गीतम्या सांगायला येतोस की तू, ते बातम्या गीतम्या सांग, हो की नाही. माय कसं पडलीस हे, जरासं हळू गाडी चालवायचं वय बघ, किती लय लागलंय, तोंड उतरून गेलंय, सगळं झालंय. आता माईला एक आगावचं टेन्शन लावलीस की नाहीस. माय चांगलं काम करत गेली, ते करत गेली, आता घरात बसून राहावं लागाले. आता आजच बघून घे की दुपारचे 12 वाजले, ताईला घराबाहेर जाता आलं नाही. लोक दूर नेऊन दुकान लावलेत, माय घरातच होती की नाही. मग त्यासाठी आधीच विचार करावं, व्हाया जायची बायले खाऊ म्हणावं, लग्न व्हायचं आहे म्हणावं आपलं. जर समजा पाय गी मोडला कोणी करून घेते काय, भावाच्या जीवावर घरातच बसायचं होय की. त्यासाठी चांगलं काळजी घे, चांगलं राहाय. आणि सुशीलबाई काय टेन्शन घेऊ नका, तिला लागलंय, तिनं पडली, तुम्हीच वाळून चल्या, अर्ध्याच्या वरी वाढल्या बाई. तसं ते टेन्शन घेऊन काय होईना, सगळं चांगलं होते. आता बरं व्हायलंय. आपल्या इथल्या उमरीच्या दवाखान्यातले काय कमी चांगले नाहीत, उमरीच्या सरकारी दवाखान्यामधले सगळे ओळखीचेच आहेत आपल्या, आणि चांगलं करून बी देतात ते पाप बिचारी. मग तिथे बरं होते. मग बरं झाल्याशिवाय आता नांदेडला जायचं नाव घेऊ नको. बरं झालं की मग नांदेडला जाय, मग काय काम करायचं आहे ते कर, हो की नाही. आणि हे सगळे आहेत ना मला माझ्या रिअल आयुष्यामध्ये, म्हणजे आता मी गाडीहून पडल्यानंतर आलेले अनुभव आहेत. मला बघायला बरेच सोयरे आले, शेजारी आले, पाजारी आले. आणि त्यानंतर मग त्यांनी जे बोलले ते मला थोडंसं जितकं जमतंय तितकं बोलण्याचा प्रयत्न केलाय. आणि खरंच जर समजा मुलगी पडली असेल, मुलगा पडला असेल आजारी, तर आईला नक्की दुःख होतं, आईची तब्येत खराब होते. आणि तशीच माझ्या आईची सुद्धा झालेली आहे. आणि लवकरात लवकर मी रिकवर होऊन नांदेडला येऊन कामाला लागणार आहे. पण एका प्रकारचा असा संवाद होतो. आणि हा असाच होतो का, यात काही इम्प्रुव्हमेंट करावं लागेल. मला तेवढं परफेक्ट जमणार नाही, काही ठिकाणी हसायला पण येते, पण असंच बोलतात ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय. पण असेच व्हिडिओ बघत राहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ टाकल्या तुम्हाला पाहायला मिळेल. आणि कसे वाटतात व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.